मी खरोखर गधा आहे हे मान्य करायला आज कोणी तयार नाही. आणि सध्या परिस्थितीत गधा म्हणजे ज्यानं 60-70-80 लाख रुपयाच्या ज्या गाड्या घेतल्या ना रेती वाहतूकसाठी, ते खरोखरचे गधे आहेत. पहिले नदीतून रेती वर येत होती गध्यावर, आणि या गध्याचा मालक एक प्रकारचा तो म्हणजे जसं म्हणतो आपण पादलं तर वाचलं पत नाही, कोणीतरी आता बावनकुळे आहे म्हणतात. कलेक्टर साहेबासोबत बसून त्यांनी निर्णय घेतला. पहिले कलेक्टर साहेब जिल्हा परिषद शाळेत किंवा कोणत्याही शिक्षण क्षेत्रात फिरत होते, तिथं शिक्षण कसं आहे ते पाहायला त्याची हजेरी राहत होती. आता फक्त कॅबिनमध्ये अशा लोकांसोबत बसून फक्त असे निर्णय करतात ते की रायपूर छत्तीसगडची रेती आली नाही पाहिजे, आपण आपल्या इकडला स्पॉट कोणता तरी हरास करून तोच विकला गेला पाहिजे आणि त्याचीच चांगली रक्कम प्राप्त झाली पाहिजे. छत्तीसगडची रॉयल्टी 17,000 होती, तेही जास्तच आहे. आणि आता इथची रॉयल्टी भंडाऱ्याची आहे 34,000. आणि नुकसान सर्वायचं आहे, महत्त्वाचं समजणं. कारण की घरकुल जरी पास आहे होईल असेल कोणाचं तर त्यालाही रेती लागते, त्याचेही पैसे जास्त चालले. आणि वाहणारे गधे आहेतच सांगितलं मी, ते वातावरणात फिरतात तर दाखवतात आम्ही माणूस आहो म्हणून. माणूस नाहीत ते गधे आहेत. आणि कोटीचा बंगला बांधत असेल तर त्याचेही पैसे जास्त चालले. आणि याचं नाव आहे म्हणतात बावनकुळे काहीतरी. आणि पादलं तर वाचलं पत नाही. सर्वीकडे सध्या चर्चा आहे की बावनकुळे आहे ते काहीतरी संगनमत झालेलं आहे आणि असा प्रकार आहे. आता प्रकार आहे त्याचा पुतण्या आहे म्हणतात कोणी. आता पुतण्या म्हणजे नेमकं काय? एखादी गुरुवहिनी आहे त्याचा पोरगा आहे, गुरु भावाचा पोरगा आहे, मानलेल्या भावाचा पोरगा आहे किंवा मानलेला पुतण्या आहे, हे आपल्याला काही माहीत नाही समजा. पण जे वातावरण असते ते जे कानावर विषय येतात ते, आणि शोषण हे प्रत्येक नागरिकाचं आहे. प्रत्येक विषयात शोषणाशिवाय राहिलेलं काही नाही. आवाज उचलणं, संघटित होणं आणि एका ठिकाणी येऊन एका मतानं काहीतरी निर्णय घेणं आणि वेळेत वेळ काढून प्रश्न करणं, आवाज उचलणं, माणूस आहो हे समजा. तुम्ही विसरले. दाखवता वातावरणात मी माणूस आहे आणि तुम्ही व्हायला आहे खरोखर गधे. जसे नदीतून पहिले रेती काढणारे होते ते. आता खरं की खोटं तुम्ही सांगा, बरोबर का चूक तुम्ही सांगा. आणि शोषण सर्वायचं आहे हे समजणं गरजेचं आहे. जागृत होणं फक्त गाडी मालकानंच नाही तर प्रत्येक नागरिकांना आवाज उचलणं. आणि प्रत्येक विषयात आवाज उचला लागते. आता विषय तर हजारो लाखो झाले. आता फक्त इंग्रज लोक जे होते ते आपण बदनाम केले, पण खरोखरचे इंग्रज आपल्या इथंच आहेत आणि ते कुठंतरी संघटित झाले. काही भारत सरकारमध्ये आहेत आणि काही आपण निवडून दिलेल्या सरकारमध्ये आहेत. ते खरोखरचे इंग्रज व्हायला आहेत आणि आपलं शोषण चालू आहे. जागृत व्हा हे प्रत्येक विषयात मी नागरिकांना विनंती करत असतो. समजून घ्या ही विनंती करतो. बाकी निर्णय तुमचा. धन्यवाद.